या पुरुषप्रधान संस्कृतीत सतत कुणावर तरी अवलंबून असतात आणि यातून काही स्त्रिया जीवन संपवतात तर काही स्त्रिया झाशीची राणी, मदर तेरेसा, प्रतिभाताई पाटील सारख्या राष्ट्रपती पदाच्या खुर्चीपर्यंत किंवा कल्पना चावला सारख्या अगदी अंतराळात सुद्धा झेप घेऊ शकतात। स्त्रीचा जन्म म्हणजे खूप कठीण। या पुरुषप्रधान संस्कृतीत सतत कुणावर तरी अवलंबून असतात। लहान असतात तेव्हा वडिलांवर, लग्न झाले की नवऱ्यावर आणि म्हातारपण आले की मुलांवर। घरची माणसे, समाज, नातेवाईक त्यांना कधीच स्वतःच्या मर्जीने जीवन जगू देत नाहीत। ती स्वतंत्र काही करायला गेली तर यांच्याकडून तिला विरोधाचा सामना करावा लागतो आणि मग कधीतरी सहनशक्ती पलीकडे विरोध झाला की मन बंड करायला निघतो आणि यातून काही स्त्रिया जीवन संपवतात तर काही स्त्रिया झाशीची राणी, मदर तेरेसा, सिंधुताई सपकाळ अशा नावाने नावारूपाला येतात व समाजात एक स्त्रियांसमोर आदर्श निर्माण करतात। यांनीही कठीण परिस्थितीशी झुंज देऊन अनेक कठीण परिस्थितींना सामोरे जाऊन आपले अस्तित्व निर्माण केले। नमस्कार, माझे नाव रत्ना भोईर आणि आज आपण अशीच एक स्त्रियांना प्रेरणा देणारी कविता सादर करणार आहोत। तिचे नाव आहे स्त्री शक्ती। स्त्री शक्ती। महिलांना म्हणे आम्ही दिलंय 50% आरक्षण। महिलांना म्हणे आम्ही दिलंय 50% आरक्षण। ही आपल्या दुबळेपणाची जाणीव की दिलेली कायद्याचे संरक्षण। एकमताने स्वीकारली आम्ही पुरुषप्रधान जीवन पद्धती। एकमताने स्वीकारली आम्ही पुरुषप्रधान जीवन पद्धती। आजही महिलांना अबला म्हणणे हीच समाजाची विकृती। जन्मापासून मृत्यूपर्यंत मुलगी परक्याच घरची संपत्ती। जन्मापासून मृत्यूपर्यंत मुलगी परक्याच घरची संपत्ती। स्वतःचे आईबाप संबोधतात तिला एक आपत्ती। उठ सके तू आज यांना जाणीव करून द्यायची। उठ सके तू आज यांना जाणीव करून द्यायची। तू नसलीस तर यांची अशीच परवड व्हायची। तू कालिका, तू चंडिका, तू सावित्री अन जिजाऊ। तुझ्या कर्तृत्वाची आज सके जगाला ओळख करून देऊ। आपले शौर्य दाखवायला कशाला असावे आरक्षण। आपले शौर्य दाखवायला कशाला असावे आरक्षण। सज्ज हो आता तू करण्या स्वतःचे संरक्षण। होऊ दे तुझ्या कार्यापुढे त्यांनाही नतमस्तक। होऊ दे तुझ्या कार्यापुढे त्यांनाही जरा नतमस्तक। बनेल मग पुरुष हा फक्त तुझाच हस्तक। बनेल हा पुरुष मग फक्त तुझाच हस्तक। फक्त तुझाच हस्तक, फक्त तुझाच हस्तक। सारांश, स्त्रियांनी जर पुढे येण्यासाठी विचार केला तर त्या प्रतिभाताई पाटील सारख्या राष्ट्रपती पदाच्या खुर्चीपर्यंत किंवा कल्पना चावला सारख्या अगदी अंतराळात सुद्धा झेप घेऊ शकतात। धन्यवाद।